इकडे बातमी आहे अजित पवार गटाच्या उमेदवार यादीची। अजित पवार गटाची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। अजित पवार बारामतीमधून लढणार असून बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे। तर परळीतनं धनंजय मुंडे, कागलमधनं हसन मुश्रीफ यांचीही विद्यमान आमदारांची आणि मंत्र्यांची नावं जाहीर झालेली आहेत। उमरा कळव्यातनं शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला यांचं आव्हान असणार आहे। तर दिंडोरीमधनं नरहरी झिरवाळ, येवल्यामधनं छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, विद्यमान आमदार जे आहेत त्यांना अर्थातच तिकीट देण्यात आलेलं आहे, मात्र त्याबरोबरीनं ज्या जागा तुल्यबळ आहेत किंवा शरद पवार गटातले आहेत तिथे सुद्धा तुल्यबळ उमेदवार उभा करण्याचं एक मोठं आव्हान होतं, त्यात थोडेफार यशस्वी झालेले आहेत असं म्हणता येईल का दादा? अजित पवारांबरोबर जवळपास 42 पेक्षा जास्त आमदार होते। त्याच्यामधील जवळपास आत्ता जी 38 जणांची यादी जाहीर केलेली आहे त्यातले 34 उमेदवार अजित पवारांना त्यांच्या भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यासोबत जे राहिले त्यांची नावं आवर्जून पहिल्या यादीमध्ये घेतल्याचं दिसून येतं। दुसरी गोष्ट की ज्या 4 जागा आहेत त्याच्यामध्ये पाहिलं तर अर्जुनी मोरगाव इथे राजकुमार बडोले जे भाजपाकडनं 2014 ते 2019ला कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांचा काल पक्षप्रवेश करून घेतलाय आणि भाजपाच्या ऐवजी तिथे राष्ट्रवादीचीच चिन्हावर बडोले यांना तिकीट दिलं जाणार आहे। मागील वेळेस 2019च्या निवडणुकीत फक्त अवघ्या 700 मतांनी बडोलेंचा पराभव झाला होता। यामुळे तिथे अजितदादांनी त्यांच्या विद्यमान आमदारांच्या ऐवजी राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिल्याचं दिसून येतं। जे उमेदवार नव्याने दिलेले आहेत अजित पवारांच्या आत्ता 38 आमदारांमध्ये, त्यामध्ये मुंब्रा कळवा इथून नजीब मुल्ला यांना संधी दिलेली आहे। आपणास माहीत आहे की मुंब्रा कळवा या भागामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे बराबर पर्सेंटेजमध्ये वोटर आहेत, जिथून जितेंद्र आव्हाड हे गेले 3 टर्म निवडणुका जिंकत आहेत। त्यांच्यासमोरच बरोबर मुस्लिम चेहरा देत राष्ट्रवादीने एक खेळी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड हे एक आक्रमक चेहरा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आहे, सगळीकडे त्यांच्या सभा होऊ शकतात। अशा परिस्थितीत त्यांना मतदारसंघामध्ये अडकवण्याच्या दृष्टिकोनातनं अजित पवारांची एक रणनीती ही जोरदार दिसून येते। दुसरीकडे पाथरी या मतदारसंघामध्ये निर्मला उत्तमराव विटेकर जे राजेश विटेकरांच्याच परिवारामधले आहेत। राजेश विटेकरांना काही महिन्यांपूर्वी विधान परिषद दिलं गेलं होतं आणि त्यांच्याच कुटुंबियांमध्ये आता पाथरीची उमेदवारी देण्यात आल्याचं दिसून येतंय। नवापूर मतदारसंघातून भरत गावित हे एक नवीन चेहरा, मागील काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता आणि त्यांना संधी दिलेली आहे। बाकी जवळपास सगळीकडे जर पाहिलं तर अजित पवारांबरोबर जे सर्व आमदार होते, जे मिनिस्टर म्हणून 9 जण शपथ घेतली होती, त्या सर्वांना स्थान देण्यात आलेलं आहे। या यादीमध्ये पहिलं स्थान अजित पवार अर्थात त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि दुसरं स्थान जी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली त्यावेळेस अजितदादांनी आवर्जून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना 2दा नाव घ्यायला सांगितलं होतं, ते म्हणजे छगन भुजबळ। कारण की छगन भुजबळ गेल्या काही दिवसांमध्ये पार्टी सोडून जातील की काय, त्यांची वेगळी काही भूमिका राहील की काय अशी मोठी राजकीय गॉसिप सुरू होत्या, त्याला पूर्ण विराम दिल्याचं दिसून येतं आहे। येवला याच मतदारसंघातनं घड्याळ्याच्या चिन्हावर छगन भुजबळ हे निवडणूक लढवत आहेत। आंबेगाव मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला आहे, त्या मतदारसंघातनं ते राहत आहेत। धनंजय मुंडे सुद्धा परळीतनं असतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपरी हा जो राखीव मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये कदाचित भाजपाची एक्सचेंज बरोबर राष्ट्रवादी केली जाईल अशी जागा म्हटलं जात होतं, पण तिथे अजित पवारांबरोबर साथ देणारे अण्णा बनसोडे हेच उमेदवार आहेत असं दिसून आलेलं आहे। अजित पवारांना जे इतर 2 काही प्रश्न विचारण्यात आले होते आत्ता पत्रकार परिषदेमध्ये की आष्टी जो विधानसभेमध्ये त्यांचे विद्यमान आमदार आहेत मात्र त्याची लिस्टमध्ये नाव नाही आहे त्या आमदारांचं, आणि देवेंद्र भुयार जे अपक्ष आहेत त्यांचंसुद्धा नाव नाही आहे, ते कशामुळे? तर त्यांनी सांगितलं की पुढच्या 48 तासामध्ये राष्ट्रवादीची दुसरीसुद्धा यादी येईल आणि सर्व चित्र स्पष्ट केलं जाईल। काही ठिकाणी स्थानिक राजकीय परिस्थिती बघून काही जागा बदलण्यात येत आहेत असे संकेतही दिलेले आहेत। यामुळे आता लक्ष आहे की आष्टीमध्ये 2019 पासून ते आत्तापर्यंत विद्यमान राष्ट्रवादी घड्याळाच्या चिन्हावर असणारी जागा सुरेश धस मागतायत, तिथे सुरेश धस यांना भाजपाकडनं ही उमेदवारी दिली जाते की अजित पवार स्वतःचा उमेदवार नवीन आणतायत याकडे एक लक्ष आहे। आणि देवेंद्र भुयारसारखे अपक्ष जे उमेदवार होते त्यांच्याऐवजी अजित पवार नवीन चेहरा कोण अजून देत आहेत का की त्यांना संधी देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण जवळपास पुढच्या 48 तासामध्ये अजित पवारांची उर्वरित यादीसुद्धा येईल असं सांगण्यात आलेलं आहे। यापूर्वी महायुतीमधून जवळपास 99 उमेदवार हे भाजपाकडनं स्पष्ट झालेले आहेत, 45 उमेदवार हे शिवसेनेकडनं स्पष्ट झालेले आहेत आणि आता 38
उमेदवार हे राष्ट्रवादीकडनं स्पष्ट झालेले आहेत. त्यांच्या आता दुसरी जी यादी येईल ते काही मतदारसंघ एक्सचेंज केले जातील, काही ठिकाणी उमेदवार बदलला जाईल आणि काही मतदारसंघामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे, वाद आहे त्यांच्यामध्ये की उमेदवारी कुणाला द्यायची. या अनुषंगाने सेकंड यादी हळूहळू दिली जाईल असं सांगण्यात येत आहे. अगदी जवळपास आपण बघतोय की जी यादी जाहीर झालेली आहे ती 178 नावांची जवळपास यादी जाहीर झालेली पाहायला मिळते. अजूनही 100 नावं साधारण आसपास बाकी आहेत. मात्र नवाब मलिक यांचं अजूनही नाव दिसत नाहीये. सना मलिक यांचा उमेदवारी असणार आहे, ते उमेदवार येत्या काळात असं म्हटलं जातं, त्यांचंही नाव दिसत नाहीये. आणि दुसरीकडे भुयार जे आहेत ज्यांचं नाव त्यांच्याऐवजी कोणी देत आहेत का असं तुम्ही म्हणताय, तिथे सुद्धा आपण ते सिल्वर ओकवरती चर्चा करताना पाहायला मिळतात. याबद्दल थोडं सांगा. वास्तविकतेत नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत अणुशक्तीनगरमधून, पण त्यांच्या मतदारसंघामधून सना मलिक या निवडणूक लढवतील असं राष्ट्रवादीकडनं काल अधिकृतरित्या प्रसिद्धीपत्रक देऊन सांगण्यात आलेलं आहे. त्या जवळपास 28 तारखेला अर्ज दाखल करतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि नवाब मलिकांचा अर्ज हा 29 तारखेला आहे. त्यामुळे आत्ताच ती नावं समोर आणली गेली नाही आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे पूर्व जो आहे तो झिशान सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश होईल. बाबा सिद्दीकी यांचं काही दिवसांपूर्वीच जी घटना घडली त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबला आहे, पण त्याबाबत सुद्धा राष्ट्रवादीतल्या अधिकृत सूत्रांनी माहिती दिली की पुढच्या काही दिवसात झिशान यांचा पक्षप्रवेश होऊन त्यांची सुद्धा यादीमध्ये नाव घेतलं जाणार आहे, दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नवाब मलिकांच्या मतदारसंघामधली अणुशक्तीनगर इथली जी जागा आहे, जी मुंबईची त्यांची विद्यमान यादी आहे, त्याच्यामध्ये आत्ता या यादीत त्यांचं नाव नाही आहे. त्यांच्या मुलीला हे तिकीट दिलं जाईल असं जे यापूर्वी राष्ट्रवादीकडनं सांगण्यात आलेलं आहे, पण पहिल्या यादीमध्ये मात्र त्यांना स्थान देताना दिसत नाही आहे. हे देखील एक फार मोठी बोलकी गोष्ट म्हणावी लागेल. सागर, काही जागांची अदलाबदल होताना येत्या काळामध्ये पाहायला मिळेल असं म्हटलं जाते, कारण काही ठिकाणी एकमेकांमध्ये थोडीशी तडजोड करावी लागलेली आहे. कारण अनेक अशा जागा आहेत जिथे भाजपचा अर्थातच उमेदवार हा तगडा असू शकतो असं म्हटलं जात होतं, किंवा शिवसेना सुद्धा शिंदे गटाची खूप आग्रही होती, अशा जागा होत्या. आणि राष्ट्रवादी अर्थातच आपल्या काही जागांवरती आग्रही आहे. या सगळ्यामध्ये सध्या जो फॉर्म्युला समोर येतोय, येत्या काळामध्ये अशा स्वरूपाचा फॉर्म्युला राहील हेही स्पष्ट होते. किती जागांवरती आणि कशा पद्धतीची अदलाबदली पाहायला मिळेल? जवळपास अजित पवार यांच्याकडे 58 ते 62 जागा येतील असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 288 पैकी 58 ते 62च्या दरम्यान राष्ट्रवादी अजित पवारांच्या पार्टींना जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि 152च्या आसपास भाजप निवडणूक लढवेल असं सांगण्यात आलेलं आहे. उर्वरित जागा म्हणजे जवळपास 85 ते 90च्या आसपास एकनाथ शिंदे यांच्याकडे जागा राहतील. त्यांच्या कोट्यातून मित्रपक्षांना सुद्धा जागा द्याव्या लागणार आहेत. जसं काही उदाहरण जर घेतलं तर जनसुराज्य पक्ष जो विनय कोरेंचा आहे तो भाजपाच्या कोट्यातून जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच त्यांच्याबरोबर इतर छोटे मित्रपक्ष असतील त्यांच्यासोबत सुद्धा काही जागा दिल्या जातील. विशेषतः मराठवाड्यामध्ये काही आवर्जून जिथे घड्याळाला समोर म्हणजे आधी आता तुतारी असेल अशा ठिकाणी सुद्धा मुद्दाहून घड्याळ ठेवण्याचा प्रयत्न केला गेल्याचं दिसून येतं. अनेक मुंबई किंवा इतर मतदारसंघामध्ये जिथे पारंपरिक पद्धतीने उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवणार आहेत, तिथे मशाल असणार आहे, तर त्यांच्यासमोर शिवसेनाच निवडणूक लढवेल अशी रणनीती दिसून येते. पण एकूण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वाद समोर महायुतीत व्हायला हवा होता, पण तुर्तास तरी तसा स्वरूपाचा झालेला दिसत नाही आहे. दिल्ली पक्षश्रेष्ठींसमोर मुख्यमंत्र्यांची काही नाराजी होती जागा अतिरिक्त मिळावत यासाठी, पण दिल्लीच्या नेत्यांनी योग्य त्या ठिकाणी कान टोच केलं आहे असं म्हणतात आणि सर्व काही सुरळीत करतील. पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण यादी स्पष्ट येतील असा अजित पवारांचा सुद्धा दावा आता काही वेळांपूर्वी झालेला आहे. पण एक गोष्ट आहे की कुठे ना कुठेतरी अंतर्गत बंडाळी होणं हे अपेक्षित दिसून येतं. उदाहरण जर घ्यायचं असेल तर नांदगाव या मतदारसंघामध्ये जी धुसफूस सुरू आहे आत्ता, तिथे शिंदेंकडनं कालच उमेदवार सुहास कांदे हे देण्यात आलेले आहेत, पण समीर भुजबळांना तिथे परत निवडणूक लढवायची आहे. अर्थात आता ते महाविकास आघाडीकडे जात आहेत की अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची त्यांनी ठाम भूमिका घेतल्याचं सुद्धा समजतं आहे. कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीवरनं बंडाळी होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद सागर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.